स्वामी गगनगिरी महाराज यांचे मला खूप म्हणजे जेवढं कौतुक करावं बाबांचं तेवढं कमीच आहे. मला म्हणजे मी 7 दिवस इथे जे अन्नदान वगैरे जे लोकांची गर्दी वगैरे पाहायला भेटते ते वेगळाच आनंद भेटतो. आणि माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे की मला बाबांचा एवढा अनुभव आहे की मी 2012 मध्ये म्हणजे बिस्लरी सुद्धा घेऊ शकत नव्हते. पण ज्यावेळेस मला माझ्या एका मैत्रिणीने सुरेखा थोरात म्हणून आहे त्या मैत्रिणीने मला बाबांच्या दरबारात नेलं. त्यावेळेस तिथे फक्त माझ्याकडे 50 रुपये होते आणि ती म्हणजे माझी लायकी पण नव्हती बिस्लरीची घ्यायची. आज बाबांनी मला बिस्लरी देईल असं मला बनवले आहे आणि मी आज CR ओलांडलेला आहे फक्त बाबांमुळे. बाबांचा एवढा अनुभव आहे की मला 2012 मध्ये म्हणजे माझं वडापाव पण घेण्याची लायकी नव्हते, पण आज मी कोणाला म्हणजे वडापाव देऊ शकते एवढं मला बाबांनी केलं. एवढंच मला अनुभव सांगायचं. आणि आज काल माझ्या आईच्या म्हणजे माझं नाव मनीषा गळंगे आहे, मी साकुरीची आहे आणि माझी आई हजारवाडीची आहे. पण माझ्या आईचा काल अनुभव असा आलाय की आमच्या हजारवाडीमधून भाकरी द्यायचं निवेदन होतं बाबांच्या अन्नदानासाठी इकडे. तर त्यावेळेस माझ्या आईकडे फक्त 5 ते 6 भाकरींचं पीठ होतं. पण बाबांचा असं चमत्कार घडला की त्या 5 भाकरींच्या 10-15 भाकरी झाल्या. तर आईने मला काल सांगितलं मला गगनगिरी महाराजांपर्यंत घेऊन जा. तर मी माझ्या आईला आज इथे घेऊन आलेली. बस एवढंच अनुभव सांगते. जय गगनगिरी.